आमच्या सरकारने ही घोषणा केली होती की राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या 3 वर्षामध्ये आम्ही दिवसा 12 तास वीज 365 दिवस देऊ आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती। 2017ला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झाली होती। नव्याने पुन्हा 2023 मध्ये आपण ती सुरू केली आणि केवळ 11 महिन्यामध्ये 9000 मेगावॅटचे आपण LOA लेटर ऑफ अवॉर्ड हे आज त्या ठिकाणी दिले आहेत। हा एक रेकॉर्ड आहे। डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं 9000 मेगावॅट सोलर जनरेशन देशामध्ये कुठेही झालेलं नाही आणि बहुधा जगामध्ये कुठेही झालेलं नाही। केवळ 11 महिन्यामध्ये आपण 9000 मेगावॅटचे LOA दिले आहेत। सगळी टेंडरची प्रोसेस करून रिव्हर्स बिडिंग पद्धतीने आपण हे केलेलं आहे आणि ₹2.87 पासून तर ₹3.10 पर्यंतचे दर आपल्याला मिळाले आहेत। आपल्याला कल्पना आहे की आपण जी नॉर्मल वीज त्या ठिकाणी देतो ती साधारणपणे ₹7.5 आपल्याला पडते आणि शेतकऱ्यांकडून आपण ₹1.5 फक्त वसूल करतो। आता तीच वीज ₹7.5 ऐवजी ₹2.87 ते ₹3.10 मिळणार आहे आणि दिवसा ती वीज आपल्याला मिळणार आहे। केवळ 11 महिन्यामध्ये ही प्रोसेस आम्ही पूर्ण केली आहे। पुढचे 18 महिने हे आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्याकरता दिलेले आहेत। आता जे काही आपण लेटर ऑफ अवॉर्ड दिले आहेत याच्यामध्ये एकूण कृषी फीडर पैकी 50% फीडर हे पुढच्या 1.5 वर्षामध्ये सोलराइज होतील। आता आपण त्याची सेकंड फेज चालू करतोय, ज्या सेकंड फेज मध्ये आता उरलेल्या 50% फीडर्स करता पुन्हा आम्ही टेंडरची प्रोसेस सुरू करतो आणि मग महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये 100% कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि मला असं वाटतं की याच्यामुळे एकीकडे आपली कॉस्ट मोठ्या प्रमाणात वाचणार आहे, कारण आज शेतकऱ्यांना जी काही आपल्याला वीज द्यावी लागते त्याच्यावर जी सबसिडी आपण देतो जवळपास 13,000 कोटी रुपयाची सबसिडी आपण त्याच्यावर देतो। त्यातली काही सबसिडी ही आपल्या बजेटमधून येते आणि काही सबसिडी इंडस्ट्रीकडनं आपण घेतो, त्यामुळे इंडस्ट्रीचे रेट देखील वाढतात। पुढच्या 1.5 वर्षामध्ये इंडस्ट्रीचे रेटही आपल्याला रॅशनलाइज करता येतील आणि आपलं जे काही या ठिकाणी लॉसेस आहेत किंवा आपल्या बजेटमधून आपल्याला जे काही त्याला सपोर्ट द्यावा लागतोय हा सपोर्ट देखील कमी होईल। आमचा प्रयत्न असा आहे की आपली जी महावितरण कंपनी आहे ही कंपनी आज मोठ्या प्रमाणात तिला लॉसेस येतात, पण ही जी का आपण ऍग्री सोलर कंपनी काढलेली आहे ही कंपनी आणि आता ज्या प्रकारे आपल्याला सगळे रेट्स मिळत आहेत याच्या आधारावर पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून ही लॉस मेकिंग नाही तर डिव्हिडंड देणारी कंपनी होऊ शकेल। अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला आणायची आहे, त्याच्याकडे आम्ही वाटचाल केलेली आहे आणि आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट यात होणार आहे, 25,000 जॉब्स यातून निर्माण होणार आहे आणि एक नवीन इकोसिस्टीम पूर्णपणे सोलरच्या क्षेत्रात या ठिकाणी सुरू होते। आता जसं दुसऱ्या फेज मध्ये आम्ही सोलर फीडर करतो तसंच आता महाराष्ट्रातल्या जेवढ्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स आहेत या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स देखील आम्ही सोलरवर आणण्याचा निर्णय करतो। माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही येत्या कॅबिनेटमध्ये हा आमचा प्रयत्न आहे की त्याचा प्रस्ताव आणायचा आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर, आचारसंहितेच्या आधी झालं तर तो प्रयत्न करू, नाहीतर संपल्यानंतर त्याचे टेंडर्स आम्ही रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं त्या ठिकाणी फायनल करून आपल्या LIS स्कीम देखील या सोलरवर आणू। यामुळे विजेची मोठी बचत होईल, प्रदूषणापासून मोठी मुक्ती मिळेल आणि शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये रिलायबल अशा प्रकारची पॉवर मिळेल। हे सगळं करत असताना एक अजून मोठा निर्णय आपण घेतला। आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना साधारणपणे जेव्हापासून सोलर पंप देण्याची सुरुवात केली 1.5 लाख पंप आतापर्यंत आपण दिले आहेत, पण आता आपण या एकाच वर्षामध्ये 8 लाख सोलर पंप मंजूर करून घेतले आहेत। त्याला निधीचा पुरवठा केलेला आहे। मागेल त्याला सोलर पंप अर्थात ज्याच्याकडे कनेक्शन आहे त्याला नाही, नवीन डिमांड ज्याची आहे यापैकी मागेल त्याला सोलर पंप आता आम्ही देऊ शकतो
या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत, कारण आता आमची पेड पेंडिंग ही 5 लाख आहे आणि आमच्याकडे 8 लाख सोलर पंप या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आणि जी अर्धे दिवस रात्रीची वीज शेतकऱ्यांना वापरावी लागते ती आम्ही त्यांना जे काही प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे 3 वर्षात ते पूर्ण आम्ही संपवू. 1.5 वर्षात 50% शेतकऱ्यांचं रात्रीच्या विजेचं संकट आम्ही संपवून टाकू. वीज कर्मचारी संघटनेशी आज आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये आम्ही जवळपास 1450 कोटी रुपयाची वेतन वाढ ही त्या ठिकाणी त्यांना दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 15% बेसिक मध्ये वाढ आणि अलाउन्सेस मध्ये 100% वाढ अशा प्रकारची मान्यता आम्ही त्याला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जे लाईन वर काम करणारे कर्मचारी आहेत मी आज त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांनाही अधिकची वाढ ही देण्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि येत्या 1-2 दिवसामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातही चर्चा करून आम्ही निर्णय करणार आहोत. खरं म्हणजे पवार साहेब मोठेच आहेत. आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, जवळपास 83-84 वर्ष किंवा 85 वर्ष जे काही त्यांचं वय असेल म्हणजे राजकारणामध्ये त्यांचे जवळपास 55 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत. तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे. मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाहीये, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल. आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल. मला असं वाटतं की म्हणजे मी काही त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाही. तुम्ही जे म्हणताय त्याच्या आधारावर मी माझी प्रतिक्रिया देतोय, पण मला हे काही योग्य वाटलं नाही. असं आहे की मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो. अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केलाय. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही 115 आहोत तरी देखील आमच्या सोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण खरी शिवसेना आमच्या सोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे आणि आमच्या सोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्या सोबतचे इतर मित्रपक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत. त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत. आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात. आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊ नये. कोणी काहीही मागायला हरकत नाही. निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल. आज एक बहुत महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र ने लिया है. महाराष्ट्र में किसानों को जो बिजली दी जाती है उसमें 50% फीडर्स करीब 9000 मेगावाट बिजली ये हमने सोलर पर ट्रांजिशन करने के लिए लेटर ऑफ अवार्ड दिए हैं. रिवर्स बिडिंग पद्धति से 2 रुपए 76 पैसे से लेकर 3 रुपए 10 पैसे तक इस रेट पर हमने ये अवार्ड किया है और 9000 मेगावाट का डिस्ट्रीब्यूटेड सोलर जनरेशन इन वन गो ये एक प्रकार का रिकॉर्ड है. देश में कहीं पर भी ये हुआ नहीं है. जो महाराष्ट्र का ये सोलर मॉडल है इसको केंद्र सरकार ने अप्रिशिएट किया है. इसको कुसुम में भी उन्होंने जगह दी है और केंद्र सरकार ने इस मॉडल को बाकी राज्य भी रेप्लिकेट करे इस प्रकार से पत्र भी बाकी राज्यों को भेजा है. और मैं ऐसा मानता हूं कि 3 सालों में किसानों को मिलने वाली सारी बिजली महाराष्ट्र में हम सोलर पर ट्रांसफॉर्म कर देंगे. इससे प्रदूषण भी बचेगा, बड़े पैमाने पर पैसे की बचत होगी, क्रॉस सब्सिडी की बचत होगी. इसका जो भार हमारे उद्योग के ऊपर आता था उसको भी हम रैशनलाइज कर पाएंगे. हमारे बजट में से जो सब्सिडी देनी पड़ती थी वो भी नीचे जाएगी.
और सबसे बड़ी बात, प्रदूषण हम बड़े पैमाने पर कम कर पाएंगे। तो एक ऐतिहासिक इस प्रकार का निर्णय महाराष्ट्र सरकार ने आज लिया है। मीडिया के बंधुओं से इतना ही निवेदन करूंगा कि हमारा सीट डिस्ट्रीब्यूशन, हमारा टिकट डिस्ट्रीब्यूशन थोड़ा हमारे ऊपर छोड़े, कुछ मौका हमको भी दे। सारा डिस्ट्रीब्यूशन भी वही कर रहे हैं, नाम भी वही अनाउंस कर रहे हैं, आंकड़े भी वही अनाउंस कर रहे हैं, तो थोड़ा काम हमारे लिए छोड़िए। हम जब अपना काम पूरा करेंगे तो आपको बिल्कुल पहले, सबसे पहले मीडिया को आकर बताएंगे काम पूरा हो गया है, किसको कितनी सीटें मिली है और कौन सी सीट पर कौन लड़ने वाला है। हाँ जी बिल्कुल। देखिए, हमारे में कोई गंभीर मतभेद है ही नहीं। 2-3 सीटों के ऊपर हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं, उसमें भी कोई, मैं ऐसा नहीं मानता कि कोई गंभीर मतभेद है, हम उसको सुलझा लें। ऐसा है कि सभी को सीटें मांगने का अधिकार है, सभी पार्टियां है तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे, जो वास्तविकता होगी उसके आधार पर हम तय करेंगे। अपील एक्सेप्ट होण्याला म्हणत नाही, जेव्हा एखादी केस आपण त्या ठिकाणी लावतो त्यावेळेस त्या केसमध्ये नोटीस निघते, तशी नोटीस निघणं हे काही प्रोसेसचा भाग आहे। त्याच्यामुळे आता ती नोटीस निघाली म्हणजे काहीतरी त्याला वेगळं झालं किंवा ते आता खारिज होणार वगैरे, असं एवढं मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात चुकीचं रिपोर्टिंग आणि चुकीचं स्पेक्युलेशन हे करणं योग्य नाहीये। ही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये त्या नोटीसला जर त्याला नोटीस मिळाली असेल, ज्यांना नोटीस मिळाली असेल ते उत्तर देतील।